दगडाच्या खाणी प्रसिद्ध अजिंठा वेरूळची लेणी आणि नऊवारी पैठणी आणि नाथसागराचा निर्मळ पाणी. नंतर म्हणाला, बरं काय काय पिकतात रे तुझ्या मराठवाड्यात? मी त्याला म्हणाले, शाळू जुंदळा मोती आणि पांढऱ्या सोन्याच्या वाती, गावरान उसाचा गोडवा, हुलगा मटकी बळवा. नंतर म्हणाला, बरं माणसं कशी आहेत तुझ्या मराठवाड्यातील? मी त्याला म्हणालो, कणखर कळकट, दिसायला साधी वळी, चंदनाचा टिळा बाळी, गळ्यात तुळशीच्या माळा आणि बाबतीत तल्लीम राह सदा सर्व काळा. नंतर म्हणाला, बरं आणखी काय काय आहे तुझ्या मराठवाड्यात? मी त्याला म्हणालो, आद्य कवी मुकुंद राजाचं कुळ, छत्रपती शिवरायांचं मूळ, संत नामदेव एकनाथांची वाणी, तीर्थयात्रेच्या ठाणी आणि 3 ज्योतिर्लिंगांना गोदा काठीचं पाणी, गोदा काठीचं पाणी. एवढी स्तुती ऐकून त्याला मराठवाडा बघण्याची इच्छा झाली. तो इथे आला आणि त्याने बघितले ओसाड माळवाचं रान, रस्त्याचं झालेलं चाळण, हे बघून उडाली त्याची गाळण. शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी इथले सगळेच चोर, उद्योग धंद्याची वणवण, बेरोजगाराची बनबन. हे पाहून तो म्हणाला, कसा राहता यार तुम्ही इथं? मी त्याला म्हणाल, निजामानं लुटलं, राजकारण्यांनी ओरबडलं, नित्यानं छेडलं, नित्यातच झालं हे रडगाणं. तरी नाही सोडलं जगणं, तरी नाही सोडलं जगणं. कष्टाचं खातो, गप्याने राहतो, काळ्या मातीत घाम गळतो, पिकेल तेवढं पिकतो, विकेल तेवढं विकतो. 4 पैसे कमावण्यासाठी आसमानी सुलतानी संकटांशी एकटाच भिडतो. हे पाहून तो गैरवरला आणि जायला निघाला. मी त्याला म्हणालो, अरे आता उपाशीच कसा जाणार? गावरान कोंबडा भाजून केलंय, काळा रस्सा पोटभर जेवल्यावर ताटावून उठला आणि गळ्यात मिठी मारून कडकडून भेटला आणि म्हणाला, खरंच मराठवाड्यातील माणसं तुम्ही चांगली, माणुसकी हीच तुमची संपत्ती खरी, माणुसकी हीच तुमची संपत्ती खरी.